असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत याच्या निवडणुका आहे आणि याच्यामध्ये सध्या जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे कशा पद्धतीनं योजनापूर्वक त्यांचे नाव कमी करता येईल जेणेकरून ते निवडणूक लढले नाही पाहिजे या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न चालले। आपल्याला उदाहरण देतो एक की हे आमचे संजय राऊत हे कोंढाळी ग्रामपंचायत होती तेव्हा तिथे सदस्य अनेक वर्ष सदस्य राहिलेत। गेल्या 20 वर्षापासून तिथे सक्रिय राजकारणात आहे, तिथे मतदान करतात, तिथून निवडणूक लढवतात। पण यांचं नाव कोंढाळीमधनं कापून वानाडोंगरी हिंगण्यामध्ये टाकलं आणि हे टाकत असताना कोणतेही डॉक्युमेंट त्या अर्जाला लावले नाही। म्हणजे तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, टीसी अनेक जे डॉक्युमेंट आहेत ते लावले नाहीत। BLO ची सही नाही। यांना हिअरिंग द्यायला पाहिजे आणि यांचं ऐकून घ्यायला पाहिजे, यांना बोलावलं नाही, यांना काही माहित नाही आणि एकाएक यांचं नाव तिथून कोंढाळीमधनं काढण्यात आलं। का? कारण की हे तिथनं आमचे नगरपंचायतचे अध्यक्षाचे उमेदवार होते आणि हे निवडणूक लढले नाही पाहिजेत म्हणून हे षडयंत्र अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चालू आहे। याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की याची तुम्ही पहिले चौकशी तर कराच, हे कोणी केलं, काय केलं, कोण अधिकारी याच्यामध्ये दोषी आहे। पण त्याचबरोबर संजय राऊतचं नाव कोंढाळीच्या यादीमध्ये आलंच पाहिजे